मित्रांनो, जय शिवराय. आणि सिल्लोडमध्ये सध्या आपण तर पप्पूभाई हवालदार यांचा टायगर गेल्या 1.5 महिन्यापासून ज्या पद्धतीने संघर्ष होता, ज्या पद्धतीने आजाराला कुठेतरी मात देऊन आता सध्या एकदम ठणठणीत झालेला आहे. आणि पायाची जी जखम होती, बऱ्याचशा नवीन प्रेक्षकांना अजून माहिती नसेल, पण एका मैदानामध्ये मोठी दुखापत झाली होती आणि या पायाचं मांस पूर्णपणे फाटून आतमध्ये हाडापर्यंत ती जखम झाली होती आणि त्याला पूर्णपणे आता ठणठणीत केलेलं आहे पप्पूभाईने. चर्चा करूया. भैया नमस्ते. नमस्कार भैया, काय सांगाल, कसा आहे टायगर सध्या? टायगरचं पाय आता बरं आहे. बैलाला लय लागलं होतं मांजरीच्या मैदानात. आता तेव्हापासून ट्रीटमेंट चालू होतं. आता पाय बरं आहे. 18 तारखेला त्याचा फेरा मारून आणि त्याच्यानंतर मग हिंदी केसरी मैदानाला पळवायची इच्छा आहे आमची. बरं, किती महिना? साधारण 1.5 महिना झाला. हो, 1.5 महिना झाला. काय झालं होतं नक्की त्या मैदानामध्ये? ते मांजरीच्या मैदानात बाजूची गाडी येऊन भिडली होती. तर ते चकडीचा आग लागला होता बैलाला, चिरलं होतं बैलाचं पाय. मग नंतर काय केलं? घोड्या गाडीतली चकडी होती ती. बरं, त्याच्या आग पण बाहेर राहत असते. त्याच्यानंतर काय केलं मग? त्याच्यानंतर काही नाही, घरी आणलं त्याला, दवाखान्यातून मोठ्या दवाखान्यात दाखवलं संभाजीनगरला. आणि मग तिथून घरी आणलं, तेव्हापासून डॉक्टरचं ट्रीटमेंट चालू होतं. काही आपलं आयुर्वेदिक केलं घराचं. आता याच्या व्यतिरिक्त छोटा टायगर पण आहे तुमच्याकडं. हो, बाकी अजून वासरा असतील दावणीला, पण खऱ्या अर्थाने टायगर बऱ्याच वर्षापासून, एक 5-6 वर्षापासून आपल्याकडे आहे दावणीला. हो. आणि टायगरचं एक कुटुंब सदस्याप्रमाणे तुम्ही जीव लावता त्याला. हो. तर आता ह्या दुखापतीत कसं नेमकं तुम्ही फेस केलं सगळ्या गोष्टीला? आता ते नाही व्हासारखी गोष्ट होती, पण आता घडली आपल्या बैलासोबत. तर मग त्याला सगळं करावंच लागलं. जसं होतं ते मनावर दगड ठेवून त्याला जकडून डॉक्टरचं ट्रीटमेंट करावं लागलं. रोजची सवय लागली होती मैदानात कुठेतरी टायगरला घेऊन जायचं. होय. आणि कुठेतरी मैदानात, आणि प्रत्येक मैदानात जिथं जाईल तिथं गुलाल करत होता. पण हा गुलाल कुठेतरी खंड पडला आणि गेल्या 1.5 महिन्यापासून टायगरचा आराम आहे. आता या दरम्यान 1.5 महिन्यात काय काय ट्रीटमेंट केली? डॉक्टरचं ट्रीटमेंट चालू होतं, इंजेक्शन वगैरे आणि गोळ्या औषध. आणि ते काही आपले आयुर्वेदिक तेल वगैरे राहतं, ते लावत होतं बैलाला, जखमीला. सगळी ट्रीटमेंट प्रॉपरच केली इथंच? ट्रीटमेंट प्रॉपरच केली की बाहेर नेला कुठं बैल? नाही, बाहेरून आणलं, डॉक्टरचंच आणलं बाहेरून. बाकी सगळं घरी. बैलाला बाहेर नाही नेला का? नाही, बाहेर नाही नेलं, घरीच होतं. खिलाई पिलाईत काय बदल केला मग? आता लागल्यापासून तर काहीच खिलाई नव्हती त्याला, फक्त चाऱ्यावरच होतं. आता 2-4 दिवसापासून त्याला खिलार खाद्य चालू केलं. मैदानात जायचा विचार झाला म्हणून. पण आहे का तेवढा कॉन्फिडन्स आहे का की जखम पूर्णपणे बरं वाटतं का? हो, आता 90 ते 95% क्लिअर झालेली जखम. 2-4 दिवसात ते 2-5% राहिलेली, ती पण होऊन जाईल क्लिअर. फेरा घेतल्याच्या नंतर त्या गोष्टी लक्षात येईल आणि 21 तारखेच्या मैदानात पळवायचं नाही पळवायचं, तिथं डिसिजन घ्याल तुम्ही. या 1.5 महिन्यातला जो संघर्षाचा काळ होता, याच्या अगोदर तर तुमच्यावरती नव्हता आला? नाही, कधीच नाही. ते पहिल्यांदा झालं? पहिल्यांदाच घडलं ते. आणि पहिल्यांदा या सगळ्या गोष्टीला सामोरं गेला. पण याच्यात सगळ्यांचं म्हणजे सहकार्य होतं का, सपोर्ट होता का? सगळं मित्रमंडळीचं सहकार्य होतं, सगळं होतं. कारण बैलगाडा मालक ज्या पद्धतीने झगडतो गुलालासाठी आणि त्या गुलाला कुठंतरी खंड पडला तर मोठा पस्तावा होतो. टायगरला किती वर्ष झाले आपल्याकडं? आपल्याकडं पूर्ण आता 10 वर्ष झाली टायगरला. 10 वर्ष झाली? होय. 10 वर्ष. मग इतका जुना बैल मला नाही वाटत मराठवाड्यात कोणाकडे असेल. काय नाही, असं म्हणजे मराठवाड्यात नाही आहे. आता समजा मथुर, राहुलबाईचा मथुर आहे, त्याच्या वयचं मराठवाड्यात नाही. आता फक्त हे आपल्या मोठा बब्या आहे का, ते आपल्या बैलापासून 6 महिन्या आधी होतात. आपल्या बैलापेक्षा 6 महिन्या आधीच आहे ते. 6 महिने अगोदर. आता कोणते बैल, ज्यावेळेस तुम्ही टायगरची खरेदी केली होती, किती रुपयाला खरेदी झाली होती? ते आपण लहान वासरू घेतलं होतं, लई बारीक गाडीतलं. किती रुपये? 48,500 रुपयाचं. बरं, 1,500 रुपये देऊन खरेदी केलेला टायगर आता 48,500. 48,500. ओके. म्हणजे आज ज्या पद्धतीने गुलाल प्रत्येक मैदानात त्याला भेटतोय आणि त्याच्या बरोबरीतले कुठले बैल असतील सगळे, म्हणजे अखंड महाराष्ट्रातले विचारतो आता? अखंड महाराष्ट्रात फक्त राहुलबाईचं मथुर आणि हे बब्या, आणि त्याच्यानंतर मग चांडू मिस्त्रीचं देवाबाई,
त्याच्यानंतर आलेलं आहे समजा 1 वर्षानंतर. कुठल्या कुठल्या बैल राहिलेले. कुठल्या पायऱ्यात पळालेल्या आहे बरं आतापर्यंत, म्हणजे टॉपच्या बैलांमध्ये? टॉपच्या पैरात म्हणजे सगळ्या बैलातच पडलेलं आहे. हम्म. देवाबाईमध्ये पडलेलं आहे, चिमण्यामध्ये पडलेलं आहे, जेवढे बैल आहे समजा सगळे टॉपच्या पैरातच पडलेले बैल. रायफल 81 नाही त्याच्यासोबत नाही आणलं कधी. नाही, तो पण माझ्या मते ह्याच रेंजचा असेल, हो ह्याच वयातला. हो. पण एक काळ असतो बैलांचा, जसा मोठा लक्षाने काळ गाजवला आणि आज कुठंतरी ते दिवस बघायला मिळत नाही, तर त्यावेळेस जी गाडी पळायची तर त्यावेळेस गती टायगरची पण तशीच असेल अगोदर. टायगरची गती म्हणजे आतापर्यंत कमीत कमी 100 ते 50 लोकांना असं म्हणलेलं आहे की जसं टायगरला पडताना बघतं ना लोक, तर तेव्हा ते त्याला मोठ्या लक्ष्याची आठवण येते. म्हणजे त्याचं म्हणणं आहे की मोठ्या लक्ष्याची पळण याची पळ सारखीच. अजून काय वाटतं किती वर्ष पळू शकतो टायगर? एक 2-3 वर्षाची. 2-3 वर्ष पळू शकतो. काय मिळकत आहे याच्यातून? बैल पळवताय तुम्ही, टायगर जसा खरेदी केला जसा पळवताय, पण याच्यातून मिळकत काय, म्हणजे प्रगती काय झाली? प्रगती काही नाही, फक्त नाव झालं, भरपूर नाव झालं. आणि जेवढं त्यानं केलं आपल्यासाठी समजा तेवढं भरपूर झालं. नक्कीच. आंबाईचं नाव जर निघलं सिल्लोड पूर्ण तालुक्यात, महाराष्ट्रात नाव केलं हां आपल्या पण, आपल्या गावाचं पण. सिल्लोड तालुक्यातल्या आंबाईचं नाव कधी निघालं तर ते 100% त्या ठिकाणी तुमचं आवर्जून नाव निघणार. हो. आणि असं काम या टायगरने करून ठेवलेलं आहे. हो. आता नियोजन कसं, पायऱ्याचं नियोजन झालेलं आहे का? पैरेचे नियोजन अजून झालेलं नाही आहे. 1-2 बैलवाल्याला सांगून ठेवले, पण त्याला पण सांगितलं आहे की 18 तारखेचं जे फेरा होणार आहे आपलं, ते फेऱ्यानंतरच तुम्हाला हो सांगू. पण बैल देतील का लोक? आता 1.5 महिन्याचा गॅप पडला. बैलावाल्याचे भरपूर फोन उरले, 7-8 फोन आले. बैलावाल्यांना पण विश्वास आहे टायगरवर. टॉपच्या बैलावाल्याचे आता सध्या जे गुलालात आहे चर्चामध्ये समजा, आता 1-5 नंबर केलेले आहे इथं चालू सीझन, आता चालूमध्ये त्याचे पण फोन येऊ लागले पैऱ्यासाठी. पण आपणच त्याला म्हणलं की 18 तारखेच्या नंतरच बघू. म्हणजे शक्यतो तुम्हीच रिस्क घेणार आणि 18 तारखेला काय कशा पद्धतीने टायगर पळल त्यानुसार पुढचं त्या ठिकाणी पायऱ्याचं नियोजन तुम्ही करणार. होय. म्हणजे आपला विचार कसं आहे की जसं आपला बैल जर अचानक पैऱ्यामध्ये कमी जास्त पडाला किंवा बैलाचा पाय काढला बैलाने, समोरच्या माणसाचा जे पैरा मागताय आपल्याला त्याचं नुकसान नाही झालं पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण त्याला म्हणतो की 18 तारखेनंतर हो सांगू तुम्हाला. नक्की. त्यांचं मातेरा कुठं व्हायला नको. हो. आणि एक मोठं मैदान आहे, नामांकित मैदान आहे. हो. त्या मैदानासाठी मोठी तयारी. मैदानाविषयी काय सांगाल? 21 जून रोजी मोठं आणि भव्यदिव्य मैदान पार पडणारे हिंदकेसरी मानाचं मैदान होणार आहे, त्या मैदानाविषयी काय सांगाल? आपल्या संभाजीनगर जिल्ह्यात आता जे मैदान होणार आहे 21 तारखेला हिंदकेसरी मैदान, या मैदानाविषयी म्हणजे हे मैदान लय आनंदाचं मैदान राहील आपल्यासाठी आणि आपल्या भागासाठी. म्हणजे जे आपल्याला तिकडच्या लोकांनी बॅन टाकलेलं आहे आणि आपल्याकडे पण असेच मैदान कंटिन्यू होत राहा अशी अपेक्षा करीन मी कमिटीकडून. नक्कीच. आता तुम्ही पण एक आयोजक आहे आणि त्या संघटनेचे एक पदाधिकारी आहे, सिल्लोड तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहे. पण खऱ्या अर्थानं मैदान जर म्हटलं 21 जूनचं तर एक मोठ्या दिमागदार सोहळा तो होणार आहे आणि चांगलं मैदान कुठंतरी मराठवाड्यात पहिल्यांदा होत आहे. या मैदानाविषयी तुम्हाला काय वाटतं, किती बैलगाडा मालक या ठिकाणी दाखल होतील, सहभाग घेतील? आपल्या या मैदानात मला वाटतं कमीत कमी 1000च्या पुढे गाडी लागणार आहे तिथं. बरं. तयारी आहे? हो. कारण महाराष्ट्रभरातून तर बैल पूर्ण येणारच आहे, पण इकडे खाली MP भागातून आणि नागपूर, अमरावती ही पूर्ण बैल येणारच मैदानात 100%. बरं. रफिक भाईकडे जो जातात आता एक नामांकित जॉकी आणि नेहमी विश्वासू टायगरच्या गाडीवरती नेहमी ते दिसतात. बाय नमस्ते. नमस्ते. काय सांगाल टायगरविषयी काय सांगाल? त्यांनी टायगर जर 1.5 महिन्यापासून मार लागला होता बांधायलाचे. आता 18 तारखेला घेऊ त्याचा फेरा, मग नियोजन करू हिंदकेसरीसाठी. बरं. जसा टायगर घेतलेला आहे तसं किती वर्षापासून तुम्ही टायगरच्या गाडीवर? मी 6-7 वर्षापासून बघतो टायगरला, पण 3 वर्षापासून टायगर आणतो मी. टायगरच्या गाडीवर 3 वर्षापासून आहे. हो. या 3 वर्षात कधी असं जाणवलं की तुम्ही एखाद्या गाडीवर बसला, त्या दिवशी पण तुम्ही होते गाडीवर? नाही, मी नव्हतो, शाकीर तात्या होते. बरं. तुम्ही ह्या 3 वर्षाच्या कार्यकाळात गाडीवर बसले टायगरच्या, तर झाली का अशी दुखापत कधी?
नाही कधीच तुम्हाला असेल किंवा टायगर? नाही, मला नाही, टायगरला नाही. मी कधी पण टायगरना गट काढला की मी गाडी टायगरला थांबतच नाही. मी जिडलर जाईन तिडलर आणून घेतो. बरं. टायगरची फिटनेस वगैरे तुमच्या माध्यमातून थोडीशी बरी दिसते आणि नक्कीच आता फेरा घेताना ती काळजी घ्या, कारण की पायाला जखम जरी आपल्याला वरतून पूर्णपणे बरी दिसते, आतून कशा पद्धतीने जखम आहे हे अजूनही सांगता येणार नाही. त्याच्यामुळं होता होईल तर 18 तारखेच्या फेऱ्याच्या नंतरच सगळ्या काही गोष्टी डिसिजन घ्या. चालतं. धन्यवाद आणि शुभेच्छा राहतील 21 तारखेसाठी. धन्यवाद.